तर मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। हिंदमाता सायन माटुंगा परिसरामधील रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। या सकल भागामध्ये नेहमीच पाणी ते साचत असतं, मात्र काल रात्रीपासून या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हिंदमाता सायन आणि माटुंगा परिसरामधले दृश्य आपण पाहताय, रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे। काही ठिकाणी गुडघाभर पेक्षा जास्त पाणी जे आहे ते साचलेलं आहे। अनेक गाड्या ज्या आहेत त्या पाण्यातून मार्ग काढत होत्या, मात्र या गाड्या पावसाच्या पाण्यामध्ये बंद पडल्या। याच्यामध्ये दुचाकी असो, चारचाकी असो, प्रत्येक वाहनाचा याच्यामध्ये समावेश आहे। मुंबईमध्ये काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे आता जनजीवन हे चांगलेच विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। रात्रीपासून मुसळधार पावसाची बॅटिंग ही सुरू आहे। रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळतंय आणि तसंच रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय आणि रेल्वे सेवेवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। मुंबईच्या दादर स्थानक परिसरामधील रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, दादर पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरातील रस्ता हा पूर्णपणे पाण्यामध्ये गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। दादर पूर्वेकडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। हा फ्लायओव्हर आहे, या फ्लायओव्हरच्या खालच्या भागामध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे। हा ट्रक सुद्धा बंद पडलेला आहे आणि या पाण्यातून मार्ग काढतानाची वाहनं आपण पाहताय। वाहन चालकांची चांगलीच कसरत पाहायला मिळालेली आहे। काही गाड्या ज्या आहेत त्यामध्ये गेल्यामुळे बंद पडल्याचं सुद्धा चित्र काही भागामध्ये पाहायला मिळालं। ही बीएसटी बस, त्याच्यानंतर चारचाकी वाहनं जी आहेत ती या पाण्यामधून मार्ग काढत होती आणि काही ठिकाणी गाड्या बंद पडल्याची घटना सुद्धा घडलेली आहे। मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। वाहतूक ठप्प झालेली आहे। रेल्वे स्थानक परिसरामधला रस्ता हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। दादर पूर्वेकडचा हा रस्ता आहे जो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। चाकरमानी ऑफिसकडे जाण्यासाठी निघतील, मात्र आज त्यांची तारांबळ होण्याची शक्यता आहे, कारण रस्त्यांवर पाणी साचलंय। रेल्वे सेवेवर सुद्धा परिणाम झालेला आहे।